नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत. लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. सध्या सोशल मीडियावरती मार्च महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात लाखोंमध्ये लाडक्या बहिणी एकच सर्च करत आहेत की मार्च महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळणार, एप्रिल महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळणार. आणि हीच बातमी लाडक्या बहिणी अगदी मोठ्या प्रमाणावरती यूट्यूब असेल किंवा इतर ठिकाणी शोधत आहेत. अशा लाडक्या बहिणींपर्यंत हप्ते वितरणाच्या अनेक तारखा सांगणारे व्हिडिओ समोर येत आहेत. याच्यामध्ये हप्ते वितरण सुरू झालेलं आहे असं देखील येत आहे. 1 मेच्या निमित्ताने लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचा जो लाभ आहे म्हणजे 2 हप्ते एकत्रित मिळण्यासाठी जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. मंत्री आदित्य तटकरे असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील, यांचे फोटो दाखवून हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. अशा प्रकारचे लाखोंमध्ये व्ह्यूज मिळणारे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावरती असे व्हिडिओज पाहत आहेत. आपण सांगितलंच होतं की आपण देखील व्हिडिओ देत आहोत, पण लक्षात घ्या की कोणत्याही व्हिडिओमध्ये आपण सांगितले नाही आहे की निश्चित अशी तारीख किंवा हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना नियमित प्रॉपर माहिती देण्यासाठी आपण व्हिडिओ देतच असतो. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सगळ्याच लाडक्या बहिणींना उत्कंठा लागलीच आहे, पण शासनामार्फत लाडक्या बहिणींना जो हप्ते वितरण आहे तर याच्यासाठी दिरंगाई होत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींची गरज संपली का असा देखील प्रश्न निर्माण होतोय, कारण का एप्रिल महिना संपलेला आहे. साधारणतः प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हप्ते वितरण होत असतं, परंतु एप्रिल महिना संपला तरी देखील मार्च महिन्याचा हप्ता वितरित झाले नाही आणि हप्ता तर सोडा तर GR सर्वप्रथम येतो तो देखील प्रसिद्ध झाले नाही. आणि साधारणतः पुढील 3 दिवस, आज 1 मे आहे, त्याच्यानंतर उद्या शनिवार आणि त्याच्यानंतर रविवार, तर पुढे 3 दिवस लाभ लाडक्या बहिणींना येणार नाही आहे. सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात लक्षात घ्या चुकीच्या तारखा सांगितल्या जात आहेत. हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींना खुशखबर आलेली आहे, बँक खाते तपासा असे मेसेजेस येत आहेत. तर अजून कोणत्याच लाडक्या बहिणींना लाभ आहे तो आला नाही आहे. त्यामुळे शासनाने अशा लाडक्या बहिणींचा विचार करावा आणि लवकरात लवकर 2 महिन्यांचे हप्ते तरी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना द्यावेत, हीच आपल्या चॅनलमार्फत विनंती आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपण एकच माहिती देतोय की पुढील 3 दिवसांमध्ये लाभ वितरण आणि GR येण्याची शक्यता फारच कमी आहे. त्याच्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाभ वितरणाचा GR ज्यावेळी प्रसिद्ध होईल त्याच्यानंतरच लाभ वितरण आहे ते होणार आहे. साधारणतः येता जो हप्ता आहे ते 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित मिळावेत हीच सर्वांतर्फे मागणी केली जात आहे. त्यामुळे आता शासन यावरती काय निर्णय घेतोय तर यावरती सगळं डिपेंड आहे. तर याच्यामध्ये एकच माहिती की सन्माननीय मुख्यमंत्री आहे की तर याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजेच मुख्यमंत्री आहेत, वित्त विभाग त्यांच्या परमिशनच्या अंडर आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांची परमिशन होत नाही आहे, त्यांची अधिकृत साईन होत नाही आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होणार नाही आहे. कारण त्यांची साईन झाली, वित्त विभागाची परमिशन मिळाली की लगेचच हप्ते वितरणाचा GR येतो आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे हप्ते वितरणाची घोषणा करतात. पण हीच अपडेट अजून येणं बाकी आहे. अजून तरी या संदर्भातली घोषणा झाली नाही आहे. लाडक्या बहिणीची तरतूद झालेली आहे, परंतु वित्त विभागाची सन्माननीय मुख्यमंत्री आहेत यांची परमिशन मिळणं बाकी आहे. तर ही मिळताच लाडक्या बहिणींना लाभ आहे तो मिळणार आहे. साधारणतः पुढील आठवड्यामध्ये लाभ वितरण जाणार एवढं नक्की आहे. 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित मिळण्यासंदर्भातल्या बातम्या येत आहेत, पण जोपर्यंत हप्ते वितरणाचा GR येत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात स्पष्टता देता येत नाही आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. लाडक्या बहिणींसंदर्भात खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.